ध्यानासाठी शास्त्रभाग वाचूया. यशयाचं पुस्तक 51 अध्याय आणि 1 ते 8 वचने आपण वाचूया. यशया 51 1 ते 8 मी वाचत आहे. तुम्ही जे धार्मिकतेनुसरणारे परमेश्वरास शरण जाणारे ते माझे ऐका. ज्या खडकांतून तुम्हास खोदून काढिले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यांतून तुम्हास खणून काढिले त्याकडे लक्ष द्या. अब्राहाम तुमचा पिता व सारा तुमची जननी त्याकडे लक्ष द्या. तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलाविले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले. परमेश्वराने सियोनाचे सांत्वन केले, त्याच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे. त्याचे रान एदेनासारखे केले, त्याचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला. आनंद व उल्हास, उपकास्मरण, गायन वादनाचा ध्वनी त्यामध्ये होत आहे. माझ्या लोकांनो, मजकडे लक्ष द्या. माझ्या प्रजे, मजकडे कान दे. कारण माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल व राष्ट्रास प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या धर्माची संस्थापना करीन. माझा न्याय समीप आला आहे. माझे उद्धार कार्य सुरू झाले आहे. माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील. द्वीपांना माझा ध्यास लागला आहे. त्यांचा भरोसा माझ्या बाहूवर आहे. वर आकाशाकडे आपले डोळे लावा, खाली पृथ्वीकडे लक्ष द्या. कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल, पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चिलटाप्रमाणे मरतील. तरी माझे तारण सर्व काळ टिकेल, माझा न्याय भंग पावणार नाही. हे धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानव नावे ठेवतील, त्यास भिवू नका. त्यांच्या निंदेने घाबरू नका. कारण वस्त्राप्रमाणे त्यास टोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन टाकेल. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील. प्रभूची स्तुती असो. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की देव जो आहे इस्रायल लोकांशी बोलत आहे. आणि जे लोक परमेश्वराला शरण गेले होते, जे धार्मिकतेला अनुसरणारे म्हणजे जे नीतीने वागत होते, त्यांना परमेश्वर म्हणतो तुम्ही माझे ऐका. आणि या ठिकाणी मला पाहायला मिळते की देवाने जो अब्रामाशी करार केला होता, त्या कराराची तो पहिल्या 3 वचनामध्ये आठवण करून घेतला. तो करार काय होता आम्हा सर्वांना माहिती आहे. उत्पत्तीच्या 15व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की देवाने अब्रामाला म्हटलं की अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफल मिळेल. तेव्हा अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तुम्हाला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएजर माझ्या घराचा मालक होणार. आणि जर तुम्हाला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास, माझा दास वारस होईल. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटी येणाराच तुझा वारस होईल. आणि मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. आणि मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. आम्ही पाहतो की अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व असं गणलं. रोमकराच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळते, 4थ्या अध्यायामध्ये देखील आपण वाचतो. तर एक वचन आपण वाचूया. रोमकर पत्र त्याचा 4था अध्याय 17 वचनामध्ये आम्ही वाचतो. तिथपासून आम्ही वाचतो की मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे, असं अब्रामाविषयी लिहिले आहे शास्त्रामध्ये सांगितले. आणि त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो,
त्याच्या दृष्टीने तो असा आहे, तशी तुझी संतती होईल. ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता, साराच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतले. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. म्हणूनच ते त्याला नीतिमत्वाचे करण्यात आले. आम्हाला पाहायला मिळते की अब्राहम जो आहे, अब्राहमाला संतती नसल्यामुळे दुःखी होता, पण आम्हाला पाहायला मिळते की त्याला भावी पिढीचे आश्वासन दिले की मी तुला संतती देईन, मी तुला संतान देईन. आणि जसं स्तोत्र 127:3 मध्ये आम्ही वाचतो की संतती देणारा परमेश्वर. त्या स्तोत्रामध्ये स्तोत्र 127:3 मध्ये म्हटलेलं आहे की संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ ही त्याची देणगी आहे. आम्हाला पाहायला मिळते की अब्राहम हा एकटा होता, तरी त्या एकाची त्याने पुष्कळ केले. परमेश्वर वाढ करणारा, वाढवणारा, संतती देणारा परमेश्वर आहे. आणि प्रियानो, आम्ही हे देखील पाहतो की यशाच्या या पुस्तकामध्ये 51 अध्यायाच्या 12 वचनामध्ये की देव आपल्या लोकांना आश्वासन देत आहे. त्याने आपल्या लोकांना हे आश्वासन दिले की मी तुमचे सांत्वन करीन आणि तुमचे कल्याण करीन, कारण तो म्हणतो की तुमचे सांत्वन करणारा मीच आहे, मीच केवळ तुमचे सांत्वन करणारा, मीच तुमचे सांत्वन करणार. प्रियानो, आम्हाला पाहायला मिळते की सांत्वन करणारा आपला प्रभू आहे, देवाच्या लोकांचं सांत्वन करणारा देव आहे. आणि आम्हाला पाहायला मिळते की परमेश्वर कसं सांत्वन करतो बरं. यशियाच्या 66 अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये आम्ही असं वाचतो की जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते, मी तुमचे सांत्वन. एक आश्वासन आम्हाला पाहायला मिळते की मी तुमचं सांत्वन. दुसरं आश्वासन आनंदाचं आश्वासन. यशायाचं पुस्तक त्याच्या 35 अध्यायामध्ये आम्ही वाचतो, 35 अध्याय 10 वचन. तिथे म्हटलेलं आहे की मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील, ते जय जयकार करीत सियोनात येतील, त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील, ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसाचे पहळ काढतील. नाही का? आम्हाला पाहायला मिळते की परमेश्वराचं हे आश्वासन, आनंदाचं आश्वासन त्यांना दिलेलं आहे. प्रियानो, आज आम्हाला देखील जो तारणाचा आनंद दिला आणि प्रभूची इच्छा आहे की आम्ही सर्व प्रसंगी आनंद करावा. प्रभूने म्हटलं की माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद करा, उल्हास करा, कारण तुमच्यापूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. मग ते कृषी वर्तमान 5 अध्याय 11-12 वर्षांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आणखीन प्रभूने हे म्हटलं की माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. योहान कृषी वर्तमान 15 अध्याय 11 वचनामध्ये. इतकंच नाही तर प्रभू आपल्या शिष्यांना हे म्हणाला की तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील, तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. योहान कृषी वर्तमान 16 अध्याय 20 ते 23 वचनामध्ये आम्ही वाचतो. देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी त्याची ऐकावे. पहा देव काय म्हणतो अनुवादच्या पुस्तकामध्ये 4 अध्याय त्याचं वचन 1. अनुवाद 4 अध्याय त्याचं पहिलं वचन. जे विधी व नियम मी तुम्हाला शिकवित आहे ते तुम्ही पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर
तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्या. प्रियानो, आम्हालाही प्रभूने एक देश देऊ केलेला आहे आणि तो म्हणजे स्वर्गीय देश. इब्री लोकांमध्ये आपण 11व्या अध्यायामध्ये पाहतो प्रियानो, त्या ठिकाणी एक विश्वासवीरांची यादी आम्हाला पाहायला मिळते. इब्री 11:16 मध्ये आपण पाहतो की विश्वासवीराने स्वतःला पृथ्वीवर परके आणि प्रवासी असं पत्करले आणि ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. आमचं कायमचं निवासस्थान स्वर्गात आहे. दुसरे करिंथरस पत्र 5वा अध्याय त्याचं पहिलं वचन की आमचं कायमचं निवासस्थान जे आहे स्वर्गामध्ये आहे. आणि फिलिपिकरस पत्रामध्ये देखील आम्ही वाचतो 3रा अध्याय 20 वचनामध्ये आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, स्वर्गीय नागरिकत्व. आणि इतकंच नाही, त्या स्वर्गामध्ये आम्हासाठी वतन राखून ठेवलेलं आहे. पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये आम्ही पाहतो की आमच्यासाठी देवाने स्वर्गामध्ये वतन राखून ठेवलेलं आहे. प्रियानो, ज्यांना वतन आहे ते अभिमाने सांगतात की आम्ही वतनदार आहोत. आज प्रियानो, आमच्यासाठी जे वतन राखून ठेवलंय त्या वतनाकडे आमचं लक्ष असलं पाहिजे आणि आम्हाला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेला आहे. प्रियानो, दुसरी गोष्ट, देव या संपूर्ण जगाचा न्याय करणारा. या यशाच्या 51 अध्यायाच्या 4 ते 8 वचनामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण ते पाहतो की देव काय म्हणतो या ठिकाणी, माझ्या लोकांनो माझे ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल व लोकांना प्रकाश व्हावा म्हणून मी माझा न्याय तेथे स्थापेन. माझा न्याय समीप आला आहे, तरी उद्धाराचे कार्य चालू राहील व ते अढळ राहील. प्रियानो, शास्त्राच्या द्वारे सत्याचा मार्ग दाखवणारा आपला प्रभू आहे. कारण प्रभू स्वतः म्हणाला, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून त्याकडे कोणी. योहान वर्तमान 14वा अध्याय 7व्या वचनात. आणि प्रभूने हे देखील म्हटलं की पवित्र आत्मा काय करील ते म्हटलेलं आहे. पवित्र आत्मा येईल, तो कैवारी येईल, सत्याचा आत्मा येईल आणि तो तुम्हाला पापाविषयी, नीतिमत्वाविषयी, न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. आणि इतकंच नाही, तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. योहान वर्तमान 16वा अध्याय 8 ते 15 वचनामध्ये आम्ही वाचतो. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. प्रियानो, आपला प्रभू जगाचा प्रकाश आहे. प्रभू स्वतः म्हणाला योहान वर्तमान 8:12 मध्ये, मीच जगाचा प्रकाश आहे आणि जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार. प्रियानो, देव न्याय जरी करील तरी तारणाचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. इस्रायल परमेश्वराबरोबर सार्वकालिक तारणासह उद्धार पावतील आणि तुम्ही जगाच्या अंतापर्यंत लज्जित आणि फजित होणार नाही. प्रियानो, आज जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याचं तारण होते, त्याचं तारण होईल. मात्र जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. मार्क वर्तमान 16वा अध्याय 16 वचनामध्ये आम्ही वाचतो, जो कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवा त्याचं तारण होईल. तारणाचं आश्वासन प्रियानो इस्रायल लोकांना होतं, त्याचप्रमाणे आम्हाला देखील आमचं तारण प्रभूने केलेलं आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की त्यांना संरक्षणाचं आश्वासन दिलेलं आहे. मी तुमचं संरक्षण करेन. बघा, स्तोत्र 91 त्याचं 14 ते 16 वचनामध्ये आपण वाचतो. आपण असं वाचतो की माझ्यावर त्याचं प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवेन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन
त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. यशया 51 वचन 7 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे, हे धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. ते मानव नावे ठेवतील त्यास भिवू नका, त्यांच्या निंदेने घाबरू नका, कारण वस्त्राप्रमाणे त्यास कसर बक्षील, लोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन टाकेल. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल, पिढ्यानपिढ्या राहील. प्रियानो, येथे दुसरे एक आश्वासन आम्हाला पाहायला मिळते की तू भिवू नकोस. देवाच्या उपस्थितीचे आणि सामर्थ्याचं आश्वासन दिले. यशया 41 10 आणि 11 वचनामध्ये देखील आपण पाहतो की तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला सामर्थ्य पुरवीन, मी तुला मदत करीन, मी तुला धार्मिकतेच्या उजव्या हाताने उचलून धरेन. तुमच्या विरुद्ध असणारे लज्जित व फजित होतील, तुझ्याशी झुंजणारे शून्यवत आणि नष्ट होतील. प्रभू येशूने म्हटले, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाही त्यांना भिवू नका. मत्ते 10:28. तर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 14 वचनामध्ये. आणखीन आपल्या प्रभूने म्हटलं, माझ्यामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हास वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील. तेव्हा तुम्ही धन्य आनंदित होऊन उड्या मारा, कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ होते. लूक 6:22-23 वचनामध्ये. प्रियानो, आपल्या प्रभूला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे आणि प्रभूने आश्वासन दिलेलं आहे की तो युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस आपल्या बरोबर आहे. मत्ते 28 अध्याय 18 ते 20 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. प्रियानो, या ठिकाणी इस्रायल लोकांना काही दिलेली आश्वासने आपण पाहिलं की एकतर त्यांना भावी पिढीचं आश्वासन दिलं होतं अब्राहमाने, भावी पिढीचं आश्वासन. दुसरी गोष्ट, त्यांना आश्वासन दिलं होतं की मी तुमचं सांत्वन करीन, मी तुमचं कल्याण करीन, कारण सांत्वन करणारा केवळ मीच आहे. आणखीन दुसरं आश्वासन आपण पाहिलं, त्यांना आनंदाचं आश्वासन दिलं, तुम्ही आनंद कराल, हर्ष पावाल, दुःख आणि उल्हासाचे फळ काढाल. आम्हाला तर तारणाचा आनंद दिलाय आणि आम्ही सर्व प्रसंगी आनंद करावा. आणखी आम्ही पाहतो की जरी देव जगाचा न्याय करणार आहे तरी सुद्धा त्यांना तारणाचं आश्वासन दिलं. आणि इतकंच नाही, आपण हे पाहिलं की त्यांना संरक्षणाचं आश्वासन, संरक्षणाचं आश्वासन. आणि शेवटी आपण पाहिलं, तू भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. देवाच्या उपस्थितीचं आश्वासन आणि सामर्थ्याचं आश्वासन आम्हाला प्रियानो. आणि म्हणून आज आपल्या प्रभूने देखील जे महान आश्वासन आम्हाला दिलेलं आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्याबरोबर. आपला प्रभू हमेशा हमेशा प्रियानो आपल्या बरोबर आहे. खरंच आपला प्रभू किती महान आहे, किती थोर आहे. आम्ही त्याची अभिवचने कधी विसरू नये. येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू या वचनाच्या द्वारे आम्हाला अधिक मार्गदर्शन करावं आणि आमची आत्मिक उन्नती करून आणू. प्रभू प्रत्येकाला या वचनात